नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जो समरूपता पाठातील भूमितीतील पहिला पाठ म्हणजेच समरूपता पाठातील सराव संच 1.4 वरचे गणित पाहणार आहोत. आपण सराव संच 1.4 घेण्याच्या आधी त्रिकोणाचे क्षेत्रफळ आठवते का? त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणोत्तराचा प्रमेय शिकलो. त्याच्यामध्ये काय शिकलो आपण की दोन त्रिकोण असतील समजा आणि त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं जर का गुणोत्तर घेतो आपण, एरिया त्रिकोण 1 आणि एरिया त्रिकोण 2 असं मी लिहिलं, तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा रेशो किंवा गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजू ज्या असतील त्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं येत असते असं आपण शिकलो. आठवते तुम्हाला? जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा पाहून घ्या. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, ठीक आहे ना, त्याचा प्रमेय आहे. त्या प्रमेयाला आपण खूप व्यवस्थितरित्या तुम्हाला कळल समजल अशा पद्धतीने आपण ते समजून सांगितलंय. तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा. समजा जर का एखादा त्रिकोण असेल इथं एबीसी आणि एबीसी हा त्रिकोण समजा PQR सोबत, वाटल्यास मी आधी ती त्रिकोणच घेतो तुम्हाला समजण्यासाठी. त्रिकोण एबीसी हा समजा समरूप आहे त्रिकोण PQR सोबत असं आपल्याला दिलेलं आहे. हे समरूपतेचं चिन्ह आहे. आठवते? जर त्रिकोण एबीसी हा त्रिकोण PQR शी समरूप आहे असं आपल्याला दिलेलं असेल जर, तर मला असं म्हणता येते की या त्रिकोणाचं आणि या त्रिकोणाचं क्षेत्रफळ एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण PQR, तर या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं जर का गुणोत्तर घेतलं मी, तर ते गुणोत्तर हे यांच्या संगत बाजू ज्या आहेत त्यांच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं येते. म्हणजे जर का मी AB या त्रिकोणातली घेतली बाजू, तर हिचं संगत बाजू ह्या त्रिकोणातली दुसऱ्या PQ होते. तर या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं येते असं प्रमेयाचं म्हणणं होतं. इथे मी एक जोडी घेतली, तुम्ही अजून अशा दोन जोड्या घेऊ शकता. दुसरी जोडी समजा मी BC यातली QR यातली घेतली, तर ते BCचा वर्ग छेद QRचा वर्ग, किंवा तुम्ही तिसरी जोडी घेतली तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे यातल्या तिसऱ्या जोडीच्या पण वर्गाच्या गुणोत्तरा एवढं येते असं आपण शिकलो. तर याच सूत्राचा किंवा याच प्रमेयाचा उपयोग करायचा आहे आपल्याला आता, आणि हे प्रश्न सराव संचातले सोडवायचे आहेत 1.4 मधले. ठीक आहे ना. तर मी इथे 4 प्रश्न लिहून घेतलेत. माझ्याकडे डिजिटल बोर्ड नसल्यामुळं वेळेवर मी प्रश्न लिहिणं आणि सोडवणं याच्यात वेळ जातो, त्याच्यामुळे मी 4ही प्रश्न आधीच लिहून घेतले. येईल एक दिवस आपल्याकडे सुद्धा डिजिटल बोर्ड, त्याच्यात काही शंका नाही. चला, तर इथे मी 4 प्रश्न लिहून घेतले. छोटे छोटे प्रश्न आहेत. जनरली हे प्रश्न परीक्षेला आले तर 1 किंवा फार फार तर 2 मार्काला विचारतात. जसं आता इथे ऍक्टिव्हिटी आहे तर याच्यात 3 बॉक्स आहेत, इथे ऍक्टिव्हिटी त्याच्यात 4 बॉक्स आहेत. मग अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर हा 2 मार्कासाठी येतो, किंवा इकडचा हा किंवा हा प्रश्न जर आला परीक्षेला ऍक्टिव्हिटी म्हणून तर तो 1 मार्कासाठी येतो. ठीक आहे ना. म्हणजे छोटे प्रश्न आहेत, म्हणजे छोटेच उत्तर आहेत, म्हणजे थोड्याच वेळात होणार आहेत, है ना. ठीक आहे, जास्त वेळ लागणार नाही. चला बघा, आता प्रश्न पहिला काय आहे, दोन समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तर दिले. संगत बाजूचं गुणोत्तर म्हणजे आता मी इथे जे लिहिलं होतं त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं येते. ठीक आहे ना. तर मग त्याच्यापैकी इथं संगत बाजूचं गुणोत्तर दिले, वर्गाचं नाही दिले. ठीक आहे ना. तर त्याच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढा. मग आता समजा जर का मी असं समजलं की एक त्रिकोण आणि दुसरा हा आहे, ठीक आहे ना. पहिला त्रिकोण हा आहे, दुसरा त्रिकोण हा आहे. हे जर दोन त्रिकोण असतील, ठीक आहे ना, तर मला या त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया त्रिकोण व एक, दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया त्रिकोण 2, आणि याच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय लिहिता येते, त्यांच्या संगत बाजूच्या गुणोत्तराच्या कशाच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढा असते. संगत बाजूचं गुणोत्तर काय दिले त्यांनी, 3/5. मग याचा वर्ग आणि याचाही वर्ग, त्याचं गुणोत्तर घ्यायचं. म्हणजे हे किती येणार, 3चा वर्ग 9 आणि छेद 5चा वर्ग 25. हे कशावरून लिहिलं आपण, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचे प्रमेय. ठीक आहे ना. माझ्याकडे जागा कमी आहेत कारण सगळं बसलं पाहिजेत आणि कमी वेळात झालं पाहिजे, म्हणजे तुम्हाला जास्त वेळ द्यायचं काम नाही पडलं पाहिजे, याच्यासाठी मी हे
थोडक्यात लिहिलंय. ठीक आहे ना. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचे प्रमेय जे आपण आता इथे समजून सांगितलं तेच, किंवा ज्याचा आपण व्हिडिओ पण बनवलाय सेपरेट, तेच कारण लिहिले. ठीक आहे ना. जरा हे 1 मार्कासाठी आहे म्हणून असं छोट्याशा याच्या जागेतच मी हेच तुम्हाला डायरेक्ट आन्सर लिहिता आलं असतं. जर हा प्रमेयाचं तुम्ही शिकले असाल, जर तुमच्या लक्षात असेल, तर डायरेक्ट तुम्ही 9/25 लिहिले तरी तुम्हाला मार्क्स मिळणार म्हणजे मिळणार. समजलं. चला दुसरा प्रश्न पाहू. दुसऱ्या प्रश्नात काय, एरिया त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर हे समरूप आहेत दिलेले. ठीक आहे ना. इथे समरूप असं चिन्हात दिलं होतं आणि इथे समरूप हे शब्दात दिलं होतं. ठीक आहे ना. समरूप त्रिकोणासाठीच लागू होते ना हे प्रमेय. जर त्रिकोण समरूप असतील तरच त्याच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढे ते. मग इथे सुद्धा आपल्याला तेच वापरता येते. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर समरूप आहेत असं सांगितलंय. त्याच्यापैकी एका संगत बाजूचं गुणोत्तर, जसं इथं दिलं होतं गुणोत्तर शब्दात सांगितलं होतं, इथं लिहून दाखवलंय है ना. AB इज टू PQ म्हणजे AB PQ किंवा AB छेद PQ बरोबर 2/3 किंवा 2/3, तर खालील चौकटी भरा. आता इथे हे कृती दिलेली. आता आपल्याला प्रमेयानुसार माहिती आहे की त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूच्या गुणोत्तराच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढा येणार. मग इथे AB चा वर्ग आलाय म्हणजे इथं काय येणार आता मग PQ चा वर्ग है ना. कारण AB ची संगत बाजू काय होती यातली PQ. ठीक आहे. मग आता हे 2/3 दिले होतं तर ते 2चाही वर्ग आणि 3चाही वर्ग झालं प्रमेयानुसार. मग आता 2चा वर्ग आणि 3चा वर्ग घ्या मांडा इथं. फक्त 2चा वर्ग किती 4, 3चा वर्ग किती 9 झालं. समजलं. तिसरा, एरिया त्रिकोण एबीसी त्रिकोण पीक्यूआरशी समरूप आहे असं दिलेलं आहे. ठीक आहे ना. पुन्हा एकदा याच्यासारखंच आहे इथे पण. मग एरिया त्रिकोण एबीसी दिला 80 आणि एरिया त्रिकोण पीक्यूआर दिला 125. आता इथे काय दिलं होतं, बाजूंचं गुणोत्तर दिलं होतं, तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढा म्हणलं होतं. इथे त्रिकोणाच्या क्षेत्रफळच दिले म्हणजे तुम्हाला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तरच दिले 80/125. ठीक आहे ना. तर खालील चौकटी पूर्ण करा. मग मी तेच जे दिलं होतं ते लिहून घेतलं त्यांनी आधी. एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण पीक्यूआर म्हणजे काय, तर 80/125. ठीक आहे. पण आपल्याला माहिती आहे की त्रिकोण जर का समरूप आहेत असं दिलेलं आहे ना, तर समरूप जर का दिलेलं आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे यायला पाहिजे. म्हणजे ह्याच्या संगत बाजूचं गुणोत्तर वर्गाचं गुणोत्तर मी इथे लिहू शकतो. मग समजा मी यातली AB आणि यातली PQ घेतली तर इथे येईल AB चा वर्ग आणि इथे येईल PQ चा वर्ग. बरोबर आहे. मग आता या दोघांचाच उपयोग केला त्यांनी पुढं. AB छेद PQ घेतलंय म्हणजे याचा अर्थ काय की वर्ग काढून टाकले. मग या दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यायला लागेल. ठीक आहे ना. म्हणजे वर्गमूळ घेऊन वर्गमूळ घेतो म्हणलं तर AB वर्गाचं वर्गमूळ AB, PQ वर्गाचं वर्गमूळ PQ. मग असंच तुम्हाला 80चं वर्गमूळ काढायला लागेल. मग याच्यासाठी काय करतो मी, फक्त इथं एवढं लिहितो वर्गमुळात 80 आणि इथं असंच तुम्हाला वर्गमुळात 125 पण लिहायला लागेल. पण ह्यानं तुमचं उत्तर हे पण तुमचं उत्तर आहे, पण याला तुम्हाला मार्क्स पूर्ण मिळतील का नाही है ना. त्याच्यामुळे याला पूर्ण पुढं सोडवायचं. आता वर्गमुळात 80ला कसं सोडवता येईल, वर्गमुळात 80चे अवयव पाडा. 16×85 मग यातला 16 वर्ग संख्या आहे त्याच्यामुळे त्याला तुम्ही बाहेर काढू शकता है ना. म्हणजे किती होईल 4 वर्गमुळात 5. बरोबर आहे. आणि असंच 125 चे पण अवयव पाडा. 125 चे अवयव काय पडताल, बरोबर आहे 25 पाचा. बरोबर आहे का. ठीक आहे ना. मग 125 पाचा 25 पाचा 125 झाले. बरोबर आहे. 25 पाचा 125. मग 25 बाहेर येतो कारण 25 वर्ग संख्या आहे, पूर्ण वर्ग संख्या. मग त्याचं काय होईल 5 आणि वर्गमुळात 5. मग हे वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 जर का कटले तर उरतात काय, इथे वर 4 इथे छेद 5. म्हणजेच AB छेद PQ चं उत्तर आलंय 4/5 किंवा 4/5. समजलं. सोपं आहे. ठीक. चला आता पुढे जाऊ. आता चौथा प्रश्न. चौथ्या प्रश्नात काय दिले वाचा. त्रिकोण एलिमेंट समरूप त्रिकोण PQR. ठीक आहे ना. त्रिकोण PQR आणि त्रिकोण एलिमेंट समरूप आहेत. बर. पुढे काय दिलं, 9 गुणिला एरिया त्रिकोण PQR बरोबर 16 गुणिला एरिया त्रिकोण एलिमेंट. म्हणजे 9 पट एरिया त्रिकोण PQR हा 16 पट एरिया त्रिकोण एलिमेंट आहे. जर PQR मधली एक बाजू QR 20 असेल तर याची संगत बाजू एलिमेंट मधली MN किती असेल ते काढा. ठीक आहे ना. मग आता पुन्हा एकदा इथे तुम्हाला असं दिलंय, घाबरून जाण्याचं कारण नाही. हे दुसरं काही नसून हे
त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणोत्तरच आहे, फक्त याला तुम्हाला रूपांतरित करावं लागेल. त्याच्यासाठी काय करू आपण, ही जी 9 संख्या आहे ही संख्या आपण इकडे पाठवून देऊ आणि हा त्रिकोण एरिया त्रिकोण इकडे घेऊन येऊ. म्हणजे या बाजूला फक्त ते छेदात येईल एलिमेंट, ठीक आहे ना, एरिया त्रिकोण एलिमेंट इकडे खाली येईल. म्हणजे या इकडे या डाव्या बाजूला बरोबर चिन्हाच्या फक्त त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणोत्तर राहील आणि दुसऱ्या बाजूला उजव्या बाजूला फक्त संख्याचा गुणोत्तर राहील, ठीक आहे ना. तसं करू आपण. पहा 9 गुणिला एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर 16 गुणिला एरिया त्रिकोण एलिमेंट असं दिलंय. मग आपण काय करू, ही इकडे घेऊ आणि ही 9 संख्या इकडे घेऊ, ठीक आहे ना. मग हे कसं होईल, एरिया त्रिकोण पी क्यू आर जसंच्या तसं आणि याला छेदाला येईल तिकडचा एरिया त्रिकोण एलिमेंट बरोबर. हा 16 इकडे असाचा असा आहे, हा फक्त 9 इकडे आला. समजलं का? ठीक आहे. आता आपल्याला एरियाचा रेशो दिलाय म्हणजे गुणोत्तर दिले, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिले आपल्याला, ठीक आहे. हे असंच जसं इकडे दिलं होतं तसंच. मग आता बाजूच्या वर्गाचं गुणोत्तर घेता येते हे बरोबर यालाच प्रमेयानुसार, ठीक आहे ना. मग मी ते लिहितो. पण त्रिकोणांच्या समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराच्या प्रमेयानुसार काय लिहिता येते, एरिया इकडे लिहितो, एरिया त्रिकोण पी क्यू आर छेद एरिया त्रिकोण एल एम एन बरोबर याच्या संगत बाजूच्या वर्गाचा गुणोत्तर, बरोबर आहे. मग याच्यातली कोणती बाजू दिली, क्यू आर, मग आपण क्यू आर घेऊ यातली आणि यातली एम एन घेऊ, म्हणजे क्यू आर चा वर्ग छेद एम एन चा वर्ग असं लिहिता येते या प्रमेयानुसार, बरोबर आहे का. मग आता पहा, एरिया त्रिकोण पी क्यू आर छेद एल एम एन बरोबर 16/9 आहे आणि एरिया त्रिकोण पी क्यू आर छेद एरिया त्रिकोण एल एम एन बरोबर क्यू आर चा वर्ग छेद एम एन चा वर्ग आहे. म्हणजे मला काय लिहिता येते, या दोघांवरून या दोघांवरून या दोन समीकरणावरून काय लिहिता येते की क्यू आर चा वर्ग छेद एम एन चा वर्ग बरोबर 16/9. समजलं. आता आपल्याला क्यू आर दिलेलं आहे, एम एन काढायचंय, पण इथे तर क्यू आर चा वर्ग आणि एम एन चा वर्ग आहे, मग वर्गमूळ घेऊ, वर्गमूळ घेऊ दोन्ही बाजूचा. वर्गमूळ जर का घेतो म्हणलं तर इथे उरल फक्त क्यू आर, इथे उरल एम एन, बरोबर आहे. बरोबर, इकडे वर्गमूळ निघते, 16चं वर्गमूळ 4, 9चं वर्गमूळ 3. समजलं. ठीक. आता पुढं मग आता क्यू आर ची किंमत दिलेली आपल्याला, मग क्यू आर ची किंमत ठेवा. क्यू आर किती आहे इथे 20, म्हणजे होईल 20 छेद एम एन बरोबर 4/3. मग एम एन ला वर घ्या, यांना इकडे पाठवून द्या, म्हणजे एम एन जर का इकडे वर आला बरोबर चिन्हाच्या एका बाजूला आणि हे 4 आणि 3 जर का इकडे पाठवले तर 20 सोबत 3 येतील गुणाकारात आणि 4 जातील छेदात, म्हणजे एम एन बरोबर 4 × 4, 4 × 20 आणि 5 × 15 झालं. समजलं. ठीक आहे ना. एकदा तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, याला थोडं रीड करा, ठीक आहे ना, वाचून काढा. नाही कळालं तर मला कमेंट करा, मी तुम्हाला याचे प्रत्येक स्टेप पुन्हा समजून सांगेन. जर तुम्हाला ह्याचा अभ्यास करण्यात मदत होत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता पुढचे प्रश्न पाहू. सराव संच 1.4 मध्ये 5वा प्रश्न काय आहे, दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे क्षेत्रफळ दिलेली ना, समरूप त्रिकोण आहेत असं शब्दात सांगितले आपल्याला. एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ 225 सेंटीमीटर वर्ग आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ 81 सेंटीमीटर वर्ग आहे. म्हणजे हा त्रिकोण हे क्षेत्रफळ ज्या त्रिकोणाचं असेल तो लहान आहे, हे क्षेत्रफळ ज्या त्रिकोणाचं असेल ते मोठा त्रिकोण आहे. जर लहान त्रिकोणाची बाजू 12 आहे, म्हणजे या त्रिकोणाची बाजू 12 सेमी आहे, तर त्याची मोठ्या त्रिकोणातली म्हणजे या त्रिकोणातली संगत बाजू काढायची. ठीक आहे ना. इथे त्रिकोणाचे नावं दिलेले आहेत, बाजूचे पण नाव दिलेले आहेत आणि तुमच्या मनाने तुम्हाला घ्यायचंय. ठीक आहे ना. मग आपल्याला काय करायला लागेल, आता इथे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळ दिलेत म्हणजे त्याचं गुणोत्तर घ्यायला लागेल आणि मग त्याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे त्यांचं क्षेत्रफळ असते, त्याचा वापर करायचा. ठीक आहे ना. समजा एरिया त्रिकोण 1 225 सेमी वर्ग आहे असं लिहितो मी इथं, सेमी असं न लिहिता सेम लिहावं लागलं. ठीक आहे ना. व एरिया त्रिकोण 2 नंबरचा
याचं क्षेत्रफळ 81 सेमीचा वर्ग आहे आणि इथे दिसते तुम्हाला की त्रिकोण 1 हा मोठा आहे त्रिकोण 2 पेक्षा. ठीक आहे ना, कारण ही संख्या मोठी आहे, ही संख्या लहान आहे. ठीक आहे ना. तसेच आपल्याला अजून काय दिलंय की लहान त्रिकोणाची बाजू दिलेली आहे 12. लहान त्रिकोणाची बाजू आपण तिला काय म्हणू, समजा याच्या बाजूला आपण S1 म्हणून, याच्या बाजूला आपण S2 म्हणू. S2 दिलंय 12 सेमी. ठीक आहे ना. तर आपल्याला काय काढायला सांगितलंय, मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू. ठीक आहे ना, संगत बाजू आपल्याला काढायची, ती आहे S1. समजलं का. मग आता बघा, आपला प्रमेयाच्या म्हणण्यानुसार ह्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळ दिलेत म्हणजेच त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिले. मग मी त्या प्रमेयानुसार लिहितो, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराच्या प्रमेयानुसार. हे तुम्ही पूर्ण लिहायचंय आणि जेव्हा तुम्ही याचा अभ्यास करसाल तेव्हा ते ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात राहणार आहे की मी कोणतं प्रमेय वापरायला लागलो. त्याचा फुल फॉर्म पण लक्षात राहणार आहे तुमच्या. तुम्ही फक्त एकदा व्हिडिओ पाहून घ्या या प्रमेयाचा आणि प्रमेय सिद्ध करण्याचं शिकून घ्या त्याच्यातून, बस मग येऊन जाते. तर या प्रमेयानुसार काय लिहिते तुम्हाला, एरिया त्रिकोण 1 छेद एरिया त्रिकोण 2 बरोबर त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाचं गुणोत्तर. ठीक आहे ना, म्हणजे काय, पहिल्या त्रिकोणाची संगत बाजू S1 तिचा वर्ग छेद दुसऱ्या त्रिकोणाची बाजू S2 तिचा वर्ग. मग आता ह्या दिलेल्या किमती येतात त्या ठेवू, म्हणजे काय ते 225 आणि खाली 81 आणि ठीक आहे ना S1 चा वर्ग छेद S2 चा वर्ग. बरोबर आहे. ठीक आहे ना. पण आता इथे तुम्हाला दिसते की ही संख्या पण वर्गसंख्या, ही संख्या पण वर्गसंख्या आहे आणि इकडे पण वर्ग आहेत. मग वर्गमूळ घेऊ, दोन्ही बाजूचं जर का वर्गमूळ घेतो म्हणलं तर इकडे काय 225 कशाचा वर्ग आहे, 15चा. 81 कशाचा वर्ग आहे, 9चा. बरोबर S1 छेद S2 वर्गमूळ घेतल्यामुळे. मग आता याच्यातला S1 तुमच्याकडे आहे नाही, S2 तुमच्याकडे आहे. मग S2 इथे ठेवा की S1 माहित होते तुम्हाला, म्हणजे S1 एका बाजूला राहील, S2 ठेवून किंमत इकडे ट्रान्सफर करू. ठीक आहे ना. 15/9 याच्यासोबत जी S2 आहे इथे असलेली 12 जर का इथे टाकली तर ती इकडे गुणाकार होईल. झालं, मग सोडवायला 3 1 3 3 त्रिक 9 3 चूक 12 3 1 3 3 5 15 म्हणजे S1 बरोबर किती आलं, 20 सेमी. 5 चूक 20 है ना, 5 गुणिला 4. कळलं, सोपं आहे ना. काहीच नाही, जी माहिती दिली त्या माहितीला फक्त सूत्रामध्ये टाकण्यासाठी सोडवत गेलो आणि नंतर मग ज्या किमती दिल्या होत्या त्या किमती ठेवल्या, झालं. समजलं. एकदा याला शांत मनानं वाचून काढा, कळेल. नाही कळालं तर मला कमेंट करा, मी पुन्हा व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी वेगळा. ठीक आहे ना. चला आता पुढचा प्रश्न, 6वा प्रश्न काय पहा. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण DEF हे समभुज त्रिकोण आहेत. ठीक आहे ना. हे समरूप नाही सांगितलं इथं, ह्याच्यासारखं जसं ह्याच्यामध्ये काय म्हणलं तर समरूप त्रिकोण नाही, ह्याच्यात समरूप नाही सांगितले. पण तुम्हाला माहिती आहे की जर दोन त्रिकोण समभुज असतील तर दोन्ही त्रिकोण हे समरूप होतात, है ना. म्हणजे मला लिहिता येते असं याच्यात की त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण DEF हे समभुज त्रिकोण आहेत असं म्हणतंय. म्हणजेच ते समरूप आहेत. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण DEF. बरोबर आहे का. बा 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 कसोटी म्हणता येते याला. ठीक आहे. मग आता त्रिकोण समरूप आले. मग तुम्हाला माहिती आहे जर त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे येते. मग तेच इथं त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिले है ना, मग त्याचा उपयोग करू. म्हणून समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराच्या प्रमेयानुसार काय लिहिता येते, एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण DEF बरोबर याच्या संगत बाजू. याच्यात कोणती बाजू दिली, AB दिलेली आहे, म्हणजे AB ची संगत बाजू, AB ची संगत बाजू काय होईल तर D, आणि Dच काढायचं आहे. म्हणजे मला इथं AB चा वर्ग छेद DE चा वर्ग असं लिहिता येते.
आता इथे यांचं गुणोत्तर दिलेलं आहे ते ठेवा. हे आहे 1/2 बरोबर AB चा वर्ग छेद DE चा वर्ग. मग वर्गमूळ घ्या आताच्या गणितासारखंच याच्या आधीच्या. इथे जसं वर्गमूळ घेतलं होतं आपण हे गुणोत्तर लिहिल्यानंतर तसंच इथं पण ते गुणोत्तर आलंय है ना. मग याच्यानंतर वर्गमूळ घेतलं होतं. मग 1चं वर्गमूळ 1, 2चं वर्गमूळ वर्गमुळात 2 बरोबर AB चं वर्गाचं वर्गमूळ AB, DE च्या वर्गाचं वर्गमूळ D बरोबर आहे. आता ह्याच्यात जसं इथे एक बाजू दिलेली होती S2 दिलेली होती तशी इथे याच्यात AB दिलेली. मग AB च्या जागेवर AB ची किंमत जर का ठेवतो म्हणलं आणि DE ला इकडे घेऊ पण DE इकडे वर आला हा वर्गमुळात 2 इकडे गेला ठीक आहे ना. AB किती आहे तर AB आहे 4 गुणीला वर्गमुळात 2 झालं 4 वर्गमुळात 2 DE बरोबर. कळलं सोपं आहे. मी म्हणतो ना मॅथमॅटिक्स सब्जेक्टच इझी आहे. ठीक आहे तुम्ही एकदा याला रीड करा छानपैकी वाचून काढा समजून घेण्याचा प्रयत्न करा. नाही समजलं मला कमेंट करा. जर समजलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.